मला तर कधी कधी वाटते स्कॅम आहे का काय हे जे जागा काढतात ना, मुद्दामून एक 100-150 जागा करायची आणि त्यांना माहिती आहे पूर्ण देशातले तरुण बेरोजगार आहेत आणि सरकारी नोकरीसाठी मारामारी आहे. लाखो तरुण जे फॉर्म भरतात, एका फॉर्मची किंमत 100 रुपये, 150 रुपये नसते, 900 रुपये, 1000 रुपये असते ओपन लोकांना. मध्यंतरी आपलं कर्जत जामखेडचे आमदार हा. म्हणजे रोहित पवार हा. यांनी हे विषय बोललेत की विधानसभेत हा. तलाठीचं नोकऱ्या निघाले, फॉर्म भरले, त्याच्या काय तर 1,500-1,500च फी होती फी फॉर्म भरायचे. हा फॉर्म भरायचे. ते फी घेतली आणि पेपरच झालं नाही. पेपर कॅन्सल करतात. हा, अचानकच पेपर कॅन्सल करतात. मला काय म्हणायचं, आजपर्यंत 2014 पासून आतापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले पैसे आहेत ते कुठे गेले? ते फॉर्म भरलेले पैसे जर तुम्ही गोळा केला, 50% शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. 50% का? 100% हो. जर एका फॉर्म भरायला तुम्ही 1000 रुपये घेत असाल आणि 1,00,000 लोक जर ती फॉर्म भरले असेल तर विचार करा किती होते तो. 1,000,00,000 रुपये म्हणजे नाही म्हणलं तरी 100 कोटी रुपये झाले. ते फक्त मी एका परीक्षेचं बोलतोय. आपल्या देशामध्ये रेल्वेचे 100 परीक्षा असतात, पोलीस भरतीची 100 परीक्षा असतात, डॉक्टरेटचे नीटचे 100 परीक्षा असतात. किती परीक्षा आहेत आपल्या देशामध्ये, किती फॉर्म भरतात पोरं.